तर बघा आपल्याला काय सांगितलं, मारुती व त्याच्या 4 मुलांच्या वयांची सरासरी. मग आता मारुती प्लस त्याची 4 मुले, ठीक आहे, यांची सरासरी आपल्याला किती दिली, 18. मग आता त्यांचं जर एकूण वय काढायचं असेल तर आपल्याला कितीने गुणावं लागेल, 18. 4 मुलं प्लस 1 मारुती किती झाले, 5. आता 45, 0, 4 हातच्या 5 1 5, 5 आणि 4 किती झाले, 9. म्हणजेच टोटल त्यांची वयांची बेरीज किती आली, 90. आणि त्या सगळ्या मुलाचं, लहान मुलाचं वय 18 आहे आणि प्रत्येक मुलामध्ये कितीचा फरक आहे, 2-2 वर्षांचा फरक आहे. आता त्याच्यावरून लहान मुलगा, त्याच्यानंतरचा मुलगा आणि त्याच्या मूर्तजा आणि असं 4 मुलांचं आपल्याला वय भेटलं. मग आता मुलांच्या वयांची बेरीज करून घेऊ. किती येईल बरं, 4 5 6, 6 आणि 8 झाले 14, ठीक आहे. 4 एक हातच्या दिला 2, 3 आणि 1 झाला 4. म्हणजेच काय, थोडक्यात मुलांचं वय किती आलं, 44 आलं. मग आता मारुती धरून आणि मुलांचं दोघांचं मिळून वय किती होतं, 90. आता 90 मधून जर मुलांचं वय आपण मायनस केलं 44, किती राहतील बरं, इथे राहिले 8. 10 मधून 4 गेल्यावरती राहिले 6. 8 मधून 4 गेल्यावरती राहिले 4. असं मारुतीचं वय किती आलं बरं, 46. आणि आपल्याला मारुतीचंच वय विचारलेलं आहे, त्यामुळे आपलं फायनल आन्सर किती आलं, 46 हे झालं आपलं फायनल आन्सर.